तर महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेमध्ये असणारं सगळ्यात मोठं नाव म्हणजे अशोक खरात. तर अशोक खरात बाबा कसे बनले आणि ते बाबा बनायच्या आधी काय करत होते आणि त्यांनी महाराष्ट्रामधील राजकारणी लोकांवरती, सेलिब्रिटीवरती किंवा काही सामान्य लोकांवरती त्यांचा प्रभाव कसा टाकला हे आपण पूर्ण या व्हिडिओमधून बघून येऊया. ना बाबा, ना संत, ना ज्योतिषी. तर अशोक खरात पहिल्यांदा मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे. त्यांनी त्यांच्या वयाचे तब्बल 22 वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये घालवले आणि त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये परत आले आणि महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर त्यांची एक वेगळीच कथा सुरू झाली. तर हळूहळू त्यांनी स्वतःची ओळख बदलायला सुरुवात केली. ते सुरुवातीला म्हणायचे, मी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होतो, परंतु तपास केल्यानंतर तपासणीमध्ये असं उघडकीस आलं की ते मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन नव्हते, तर ते एक सफाई कामगार होते. समुद्र सोडल्यानंतर अशोक खरात यांनी एक वेगळाच मार्ग निवडला. ज्यावेळेस ते समुद्रातून वापस आले त्यावेळेस त्याने धार्मिक, ज्योतिष आणि अंकशास्त्र अशा पद्धतीचा मार्ग निवडला आणि ते लोकांना पटवून द्यायचे की मी तुमचं आयुष्य बदलू शकतो, तुमचं आयुष्य सध्या संकटामध्ये आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही संकट होते तो संकटातून बाहेर काढण्याचा अशोक खरात दावा करायचे आणि काही लोकांना त्याने संकटातून बाहेर काढलं देखील. असं करत करत लोकांचा अशोक खरात यांच्यावरती विश्वास वाढत गेला आणि ह्याच विश्वासातून एक निर्माण झाली नवीन सत्ता. लोक असं म्हणतात की विश्वास हे सर्वात मोठे चलन आहे आणि अशोक खरात यांनी त्याचाच वापर केला आणि काही वेळेस ते सेलिब्रिटींना किंवा मोठमोठ्या लोकांना भेटायला जायचे आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याकडून काही आर्थिक सहायता सुद्धा घ्यायचे. नाशिकमध्ये त्यांनी उभारलं होतं एक मंदिर आणि त्या मंदिरातून त्यांचा प्रचार आणि प्रभाव देखील सुरू झाला आणि जे काही इच्छुक लोक आहेत, सेलिब्रिटी आहेत किंवा काही पॉलिटिशियन आहेत ते त्यांना तिथे भेटण्यासाठी सुद्धा जाऊ लागले. तर अशाच प्रकारे लोकांचा अशोक खरातांवरती विश्वास वाढत गेला आणि लोक म्हणू लागले, हा कोणी साधा ज्योतिषी नाहीये, तर हा एक आहे मोठा प्रभावशाली बाबा. तर काही तपासामधून हे देखील समोर आलं की ते लोकांना सांगायचे की तुमच्यावरती संकट आहे, तुमच्यावरती काळी जादू केलेली आहे. तर मग लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायचे आणि अशोक खरात लोकांना हे देखील सांगायचे की यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीची पूजा करायला लागणार आहे आणि लोकांकडून ते पूजा करून घ्यायचे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून भरपूर असा निधी सुद्धा घ्यायचे. मार्चमध्ये एक महिला पुढे आली आणि तिने त्यांच्यावरती खूप गंभीर प्रमाणात आरोप केले आणि प्रकरण एवढ्यावरतीच थांबले नाही तर एका पाठोपाठ तक्रारी येतच जाऊ लागल्या होत्या. तर तपासामध्ये असं देखील समोर आलं की महिलांना धार्मिक विधीच्या नावाखाली बोलावलं जाते, काहींना ब्लॅकमेल केलेलं जाते तर काहींना धमक्या सुद्धा दिल्या जातात. तर अशा प्रकारचे भरपूर सारे गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आणि त्यांच्या ऑफिसमधून काही डॉक्युमेंट आणि काही प्रूफ सुद्धा बाहेर पडलेले आहेत.